शिरपूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। वाटोडे गावच्या ताजपुरी शिवारामध्ये किरकोळ कारणावरून 67 वर्षीय जन्मदेत्या आईचीच मुलाकडून लाकडी दांडक्याने अमानुष हत्या करण्यात आली। मृत झालेल्या महिलेचं नाव टिपाबाई रेबला पावरा असं असून त्या मूळच्या खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी होत्या। त्या आपल्या शेतात असताना त्यांचा मुलगा अवलेस रेबला पावरा वय वर्ष 25 यानं तिला मारहाण करत गंभीर दुखापत केली। हल्ला इतका गंभीर होता की टिपाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वृद्ध महिलेनं जेवणासाठी मासे बनवले होते, मात्र सदर मासे कुत्र्यानं खाल्ल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी मुलगा संतप्त झाला आणि त्यानं आईला शिवीगाळ करत लाकडी दांडक्यानं मारहाण केली। या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच थारनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। आरोपी अवलेस रेबला पावरा यास अटक करण्यात आली आहे। गुन्हा नोंदवूनही पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। एवढ्या छोट्याशा क्षुल्लक कारणावरून आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेणाऱ्या मुलाच्या या दुष्कृत्यावर सर्वत्र टीका होती आहे। दिनांक 25/5/25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 वाजता सुमारास माहिती मिळाली की ताजपुरी शिवारातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता। त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिपाबाई रेबला पावरा, माझे मामा अवलेस रेबला पावरा असे व मी या ठिकाणी राहत होतो। काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती। सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली, त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता। त्यानंतर माझे मामा अवलेस पावरा याने माझी आजी टिपाबाईचा लाकडी दांडक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली। आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता आरोपी त्या ठिकाणी पसार झाला होता जंगल भागामध्ये। मग आम्ही लागली 4 टीम तयार केला। 4 ते 5 किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला। त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनार यांच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली। त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103/1 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।